शहरातील तरुण भारत मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 2.5 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारलाय। या प्रकरणी डॉक्टर कुमुदिनी सदाशिव नष्टे राहणार विटा यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी 1,20,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळाच्या मैदानावर जिल्हा वीरशैव लिंगायत समाज आणि शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा अधिक मासानिमित्त कार्यक्रम सुरू होता। डॉक्टर नष्टे आणि त्यांच्या आई या कार्यक्रमासाठी विट्याहून सांगलीला आलेल्या होत्या। गुरुवारी रात्री कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवपुराण कथा संपल्यानंतर सर्व भाविक महाप्रसादासाठी भोजन कक्षाकडे जात होते आणि त्याचवेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने डॉक्टर नष्टे यांचे 1.5 तोळ्याचे गंठण आणि 1 तोळ्याची चेन चोरून पोबारा केला। आपला ऐवज गायब झाल्याचं लक्षात येताच डॉक्टर नष्टे यांनी शहर पोलिसात जाऊन चोरीची फिर्याद दिली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी विटा।